नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण मॅथ बुद्धिमत्ता चाचणी दिनांक 24/12/2023 रोजी झालेल्या पेपरमधील प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 ते 3 सूचना. पहिल्या दोन पदामधील सहसंबंध ओळखून प्रश्नाच्या जागी अचूक पर्याय लिहा. पहिला प्रश्न आहे, बीईजी ला एडीएफ तर पीएसपी ला प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत LOQ, ROU, OTU आणि ORU. प्रश्नामध्ये दिलेले शब्द आपण घेतलेले आहेत. बीईजी ला एडीएफ तर पीएसपी ला प्रश्नचिन्ह. त्यांचे क्रमांक बघूया. बी चा क्रमांक 2, E5 आणि G7 आहे. A1, D4, F6, P16, S19, P22. क्रमांकामध्ये असणारा संबंध 2 अधिक 2 वजा 1 म्हणजे बी च्या मागील पहिलं अक्षर ए, ई च्या मागील पहिलं अक्षर डी आणि जी च्या मागील पहिले अक्षर एफ आहे. त्याच पद्धतीनं पी च्या मागील पहिले अक्षर 16 वजा 1 15, 15 क्रमांकाचा अक्षर ओ आहे. यस च्या मागील पहिले अक्षर आर आहे आणि फी च्या मागील पहिले अक्षर 22 वजा 1 21, 21 क्रमांकाचा अक्षर यू आहे. ORU ऑप्शन नंबर 4. दुसरा प्रश्न, NOT ला MLO तर CUP ला प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत BRK, CRK, BPK, BRL. NOT ला MLO तर CUP ला प्रश्नचिन्ह. क्रमांक N14, O15, T20, M13, L12, O15, C3, U21, P16. क्रमांकामध्ये असणारा सहसंबंध बघूया आपण. 14, 13 म्हणजे 14 वजा 1 यांच्या मागील पहिले अक्षर यम आहे. 15 आणि 12 मधला 3 चा फरक आहे. 15 वजा 3 12. ओ च्या मागील तिसरे अक्षर यल आहे. 20 आणि 15 मधला 5 चा फरक 20 वजा 5 15. टी च्या मागील पाचवे अक्षर ओ आहे. याच पद्धतीनं 3 वजा 1 म्हणजे सी च्या मागील पहिले अक्षर बी आहे. 21 वजा 3 18, 18 क्रमांकाचा अक्षर आर आहे म्हणजे यू च्या मागील तिसरे अक्षर आर आहे. त्यानंतर पी 16, 16 वजा 5 बरोबर 11, 11 क्रमांकाचे अक्षर के आहे म्हणजे पी च्या मागील पाचवे अक्षर के आहे. BRK ऑप्शन नंबर 1. तिसरा प्रश्न, MLIF ला HGDA तर KLIM ला प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत FGDA, EGDH, FGDH, FGEM. MLIF ला HGDA तर KLIM ला प्रश्नचिन्ह. क्रमांक M13, L12, I9, F6, H8, G7, D4, A1, K11, L12, I9, M13. क्रमांकामध्ये असणारा संबंध 13 आणि 8 5 चा फरक आहे. 12 आणि 7 5 चा फरक आहे. 9 आणि 4 5 चा फरक आहे. 6 आणि 1 5 चा फरक आहे. म्हणजे पहिल्या शब्दातील वर्णाक्षरांच्या मागील क्रमाने येणारी पाचव्या अक्षरांचा गट दुसरा आहे. त्याच पद्धतीनं KLIM ला काय लिहिलं जातं ते बघूया आपण. 11 वजा 5 6 येईल. 6 क्रमांकाचा अक्षर एफ आहे. 12 वजा 5 7 येईल. 7 क्रमांकाचा अक्षर जी आहे. 9 वजा 5 4, 4 क्रमांकाचा अक्षर डी आहे. 13 वजा 5 8 येईल. 8 क्रमांकाचा अक्षर एच आहे. FGDH हा गट मिळतो ऑप्शन नंबर 3. नववा प्रश्न, जर एका सांकेतिक भाषेत इंडिया हा शब्द
QL फी QI असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत अमेरिका हा शब्द कसा लिहाल? ऑप्शन्स आहेत ZMUHQWZ, YMUIQWI, YMUHQWI आणि ZNFIQWZ. इंडिया हा शब्द QLFQY असा लिहिला जातो. आता यामध्ये वर्णाक्षरांचे क्रमांक I9, N14, D4, I9 आणि A1 आहे. Q17, L12, V22, Q17 आणि Y25. आता या क्रमांकामध्ये असणारा संबंध आपण बघूया. 9 आणि 17 पहिल्या वर्णाक्षरांतील संबंध, 9 आणि 17 यांची बेरीज 26 येते. त्यानंतर 14 आणि 12 यांची बेरीज 26 येते. 4 आणि 22 यांची बेरीज 26 येते. 9 आणि 17 यांची बेरीज 26 येते. 1 आणि 25 यांची बेरीज 26 येते. म्हणजे पहिल्या शब्दातील वर्णाक्षरांचे क्रमांक जर 26 मधून वजा केले तर त्या क्रमांकाची अक्षरे हा सांकेतिक गट आपल्याला मिळतो. त्याच पद्धतीनं म्हणजे जोडीतील क्रमांकाची बेरीज 26 येते. त्याच पद्धतीनं अमेरिका हा शब्द कसा लिहिला जाईल ते आपल्याला बघायचा आहे. ए चा क्रमांक 1, M13, E5, R18, I9, C3 आणि A1. आता A1 आणि 25 यांची बेरीज 26 ते 25 क्रमांकाचा अक्षर Y आहे. म्हणजे 26 मधून 1 गेले, 25 राहिले, 25 क्रमांकाचा अक्षर Y. 26 मधून 13 गेले, 13 राहील, 13 क्रमांकाचा अक्षर M असेल. 26 वजा 5 21, 21 क्रमांकाचा अक्षर U असेल. 26 वजा 18 8, 8 क्रमांकाचा अक्षर H असेल. त्यानंतर I9, 26 मधून 9 गेले, 17 राहिले, 17 क्रमांकाचा अक्षर Q आहे. C3, 26 वजा 3 23, 23 क्रमांकाचा अक्षर W असेल. A1, 26 वजा 1 25, 25 क्रमांकाचा अक्षर Y आहे. जे YMUHQWY हा सांकेतिक गट मिळतो. ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न क्रमांक 10. जर एका सांकेतिक भाषेत गो अहेड हा शब्द HPBIFBE असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत स्टॉप नाऊ हा शब्द कसा लिहाल? ऑप्शन्स आहेत TVPORPX, TUPOQXP, TUPQOPX, TVQPOPX. गो अहेड हा शब्द HPBIFBE असा लिहिला जातो. वर्णाक्षरांचे क्रमांक G7, O15, A1, H8, E5, A1 आणि D4 आहे. H8, P16, B2, I9, F6, B2 आणि E5. आता बघूया आपण G आणि H मध्ये काय संबंध आहे. तर G च्या पुढील पहिले वर्णाक्षर H आहे. O च्या पुढील पहिले वर्णाक्षर P आहे. A च्या पुढील पहिले वर्णाक्षर B आहे. H च्या पुढील पहिले वर्णाक्षर I, E च्या पुढील पहिले वर्णाक्षर F, A च्या पुढील पहिले वर्णाक्षर B आणि D च्या पुढील पहिले वर्णाक्षर E आहे. त्याच पद्धतीनं स्टॉप नाऊ हा शब्द कसा लिहिला जाईल? क्रमांक आपण बघूया. S19, T20, O15, P16, N14, O15 आणि W23. आता यामध्ये S च्या पुढील पहिले अक्षर म्हणजे 19 अधिक 1 20, 20 क्रमांकाचा अक्षर T. T च्या पुढील पहिले अक्षर 20 अधिक 1 21, 21 क्रमांकाचा अक्षर U आहे. O च्या पुढील पहिले अक्षर 15 अधिक 1 16 आणि 16 क्रमांकाचा अक्षर P आहे. P च्या पुढील पहिले वर्णाक्षर 16 अधिक 1 17, 17 क्रमांकाचा अक्षर Q आहे. N च्या पुढील पहिले अक्षर 14 अधिक 1 15, 15 क्रमांकाचा अक्षर O. त्यानंतर O च्या पुढील पहिले अक्षर 15 अधिक 1 16, 16 क्रमांकाचे अक्षर P आहे. आणि W च्या पुढील पहिले अक्षर म्हणजे 23 अधिक 1 24, 24 क्रमांकाचा अक्षर X आहे.
TUPQOPX हा सांकेतिक गट मिळेल. ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न क्रमांक 11. जर एका सांकेतिक भाषेत स्वप्ना हा शब्द 28 असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत शिंदे हा शब्द कसा लिहाल? ऑप्शन्स आहेत 36, 40, 45, 54. स्वप्ना हा शब्द 28 असा लिहिला जातो. वर्णाक्षराचे क्रमांक S19, W23, A1, P16, N14 आणि A1 या क्रमांकांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज 74 येते. 74 आणि 28 चा काय संबंध आहे तर 74 मधील अंकांचा गुणाकार 7 गुणिले 4 बरोबर 28 ही संख्या मिळते. त्याचप्रमाणे शिंदे हा शब्द कसा लिहिला जाईल तो आपल्याला शोधायचा आहे. यस चा क्रमांक 19, H8, I9, N14, D4 आणि E5 आहे. या क्रमांकांची जर बेरीज केली तर बेरीज 59 येते आणि 59 मधील अंकांचा गुणाकार 5 गुणिले 9 बरोबर 45 हा गुणाकार येतो. ऑप्शन नंबर 3. म्हणजे शिंदे हा शब्द 45 असा लिहिला जाईल. पुढील प्रश्न क्रमांक 15 ते 17. सूचना आहे. पुढील प्रश्नात अक्षरांचा एक विशिष्ट गट दिला आहे. त्या गटाशी जोडणारा योग्य पर्याय लिहा. 15वा प्रश्न, 15 उदाहरण आहे. KGA, JFG, MJH. ऑप्शन्स आहेत ORT, PMF, RML आणि TNH. प्रश्नामध्ये दिलेले गट घेतलेले आहेत. प्रत्येक गटातील वर्णाक्षरांचे क्रमांक बघूया. K11, G7 आणि A1, J10, F6 आणि G7, M13, J10 आणि H8. या क्रमांकाची जर आपण बेरीज केली 11 + 7 18 + 1 19, 10 + 6 16 + 7 23, 13 + 10 23 + 8 31 बेरीज येते. 19, 23, 31 या मूळ संख्या आहेत. 19च्या पुढील मूळ संख्या 23 आहे. म्हणजे 19 + 23 यामध्ये एकही मूळ संख्या नाही. 23 आणि 31 यामध्ये 29 ही एक मूळ संख्या आहे. 31 आणि पुढील मूळ संख्या असणारी त्यामध्ये 2 मूळ संख्या असल्या पाहिजेत. म्हणजे 31 नंतर येणारी मूळ संख्या 37, 37 नंतर 41. ह्या 2 मूळ संख्या सोडल्या तर 43 ही पुढील मूळ संख्या येते आणि 43 क्रमांकांची बेरीज असणारा ऑप्शन आहे RML. R चा क्रमांक 8, M13 आणि L12. 18 + 13 31 + 12 43. म्हणून RML हा गट मिळेल. ऑप्शन नंबर 3. 16वा प्रश्न. BYX, GTX, DWV. ऑप्शन्स आहेत YCX, JQP, IRS आणि DVF. प्रश्नातील गट घेतले. गटातील वर्णाक्षरांचे क्रमांक B2, Y25, X24, G7, T20 आणि S19, D4, W23 आणि V22. या गटातील प्रत्येक गटातील दुसरी 2 वर्णाक्षर आपण विचारात घेतली तर ती वर्णाक्षर उलट क्रमानं लिहिलेली आहेत. XY 24, 25, ST 19, 20, VW 22, 23 आणि याच क्रमानं वर्णाक्षरांचा गट असणारा पर्याय कोणता आहे? XC हा येणार नाही. SR, RS हा क्रम असतो. SR हा उलट क्रम येणार नाही. FV हा क्रम येणार नाही. म्हणजे JQP, PQ हा गट असणार आहे. त्यामध्ये J चा क्रमांक 10, Q17 आणि P16 16 17. म्हणजे JQP हा गट दिलेल्या गटामध्ये तंतोतंत जुळतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 17. PTL, LPH, FJB. ऑप्शन्स आहेत RVP, TXP, WZT आणि EAG. प्रश्नातील गट घेतले. गटातील वर्णाक्षरांचे क्रमांक P16, T20 आणि L12. L12, P16 आणि H8, F6, J10 आणि B2. आता या वर्णाक्षरांच्या क्रमांकामध्ये काय संबंध आहे तो बघूया.
12 अधिक 4 16, 16 अधिक 4 20, 8 अधिक 4 12, 12 अधिक 4 16, 2 अधिक 4 6, 6 अधिक 4 10. म्हणजे पुढील चौथ्या क्रमांकाची अक्षर या ठिकाणी प्रत्येक गटामध्ये असा हा क्रम दिलेला आहे आणि याच क्रमानं असणारी वर्णाक्षर या दिलेल्या 4 पर्यायापैकी कोणत्या पर्यायामध्ये आहे ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. शेवटची 2 पहिली अक्षर आणि शेवटचं अक्षर यांचा जर क्रमांक पाहिला P16 R18 हे येत नाही. P16 आणि T20 येते बरोबर आहे. TXP 20 24 आणि 16, 16 अधिक 4 20, 20 अधिक 4 24 म्हणजे TXP हा गट दिलेल्या प्रश्नातील गटाशी जुळतो. ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्न 18 ते 21 सूचना विसंगत पद ओळखा. 18वा प्रश्न आहे 7289, 6379, 2874 आणि 5696. ही चारही संख्या आपण घेतल्या. प्रत्येक संख्येतील अंकांचे 2 गट 72 89 63 79 28 74 आणि 56 96. आता या दोन्ही गटामध्ये काय संबंध आहे बघूया. 89 आणि 72, 89 अंकांचा गुणाकार 8 गुणिले 9 बरोबर 72 ही संख्या मिळते. 79 मधील अंकांचा गुणाकार 7 गुणिले 9 63 ही संख्या मिळते. 74 मधील अंकांचा गुणाकार 7 गुणिले 4 28 ही संख्या मिळते. त्याचप्रमाणे 96 मधील अंकांचा गुणाकार 9 गुणिले 6 54 ही संख्या मिळते. परंतु इथं 56 दिलेला आहे म्हणून 56 96 हे विसंगत पद आहे. ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 19 252 150 810 आणि 392 चारही संख्या आपण घेतलेली या संख्या कोणत्या नियमाने मिळाल्या त्या आपण पाहूया. 252 ही संख्या 6 चा घन 216 अधिक 6 चा वर्ग 36 बरोबर 252. 150 ही संख्या 5 चा घन 125 अधिक 5 चा वर्ग 25 बरोबर 150. 810 ही संख्या 9 चा घन 729 अधिक 9 चा वर्ग 81 आणि 392 ही संख्या 7 चा घन 343 अधिक 7 चा वर्ग 49. अशा पद्धतीने या सर्व संख्या मिळतात. मग आता यातला पर्याय कसा शोधायचा, विसंगत गट कसा शोधायचा, तर अंकांची बेरीज करून बघूया आपण. 2 अधिक 5 7 अधिक 2 9, 9 ला 3 भाग जातो म्हणजे या संख्येलाही 3 भाग जातो. 252 ही संख्या 3 ने विभाज्य आहे. 150 मधील अंकांची बेरीज 6 येते, 6 ला 3 भाग जातो म्हणजे 150 ही संख्या 3 ने विभाज्य आहे. 810 मधील अंकांची बेरीज 9, 9 ला 3 भाग जातो म्हणजे 810 ला सुद्धा 3 भाग जातो. 392 मधील अंकांची बेरीज 14 येते, 14 ला 3 भाग जात नाही म्हणजे 392 लाही 3 भाग जात नाही म्हणून 392 हे विसंगत पद आहे. ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न क्रमांक 20 773 987 840 आणि 392 चारही संख्या आपण यामध्ये घेतलेल्या आहेत. 773 ही मूळ संख्या आहे. 987 संयुक्त संख्या आहे कारण याला 3 भाग जातो. 840 ही संख्या सुद्धा संयुक्त आहे कारण 2 न भाग जातोय, 10 न जातोय, 5 न जातोय, 3 न जातोय. 392 ही संख्या सुद्धा संयुक्त संख्या आहे कारण याला 2 न भाग जातोय. म्हणजेच मूळ संख्या ही गटात बसत नाही. 773 हे विसंगत पद आहे. ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न क्रमांक 21 9261 19683 24389 आणि 1729 चारही संख्या पण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. प्रत्येक संख्या कोणत्या नियमानं आहे कारण 3 संख्येसाठी सारखा नियम आहे, एक संख्या मात्र यामध्ये विसंगत असते, ते ओळखायला आलं पाहिजे. 9261 ही संख्या 21 चा पूर्ण घन संख्या आहे. 19683 ही संख्या 27 चा पूर्ण घन संख्या आहे.
24,389 ही संख्या 29चा पूर्ण घन आहे आणि 1729 संख्या 12चा जर घन केला तर 1728 मिळतो. इथं 1729 दिलेला आहे. 1729 पूर्ण घन संख्या नाही, म्हणून 1729 हे विसंगत पद आहे. ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न क्रमांक 22 ते 24. सूचना. सोबतच्या आकृतीत एका घनाच्या काही स्थिती दाखवल्या आहेत. आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. 3 आकृत्या ठिकाणी दिलेल्या आहेत, म्हणजे एकाच घनाच्या 3 स्थिती दिलेल्या आहेत. 22वा प्रश्न आहे, 3च्या समोर कोणता अंक येईल? ऑप्शन्स आहेत 4, 2, 5 आणि 1. आता तिन्ही आकृतीमध्ये 3 हा अंक दिलेला आहे. अशा वेळेला काय करायचं? तर 3च्या लगतच्या संख्या, 3च्या लगत असलेले अंक आपण काढूया. 3च्या लगत असलेले अंक पहिल्या आकृतीमध्ये 6 आणि 5 आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये 1 आणि 2 हे 3च्या लगत असलेले अंक आहेत. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये 6 आणि 2 आहेत. 6 आणि 2 आपण लिहिलेला आहे. उरलेला अंक 4 आहे, म्हणजे उरलेला अंक 4 असेल तो 3च्या समोर असतो, म्हणून 3च्या समोर असलेला अंक 4 असेल. ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न क्रमांक 23. आकृत्या त्याच आहेत. 23वा, 5 ह्या अंकासमोर कोणता अंक येईल? म्हणजे 5च्या विरुद्ध पृष्ठावरील अंक आपल्याला शोधायचा आहे. ऑप्शन्स आहेत 1, 4, 3 आणि 2. आता यामध्ये 5च्या विरुद्ध अंक शोधायचा आहे. 5 हा एकदाच अंक आलेला आहे, परंतु असे कोणत्या 2 आकृत्या आहेत की त्यामध्ये 2 अंक समान असतात? आकृती क्रमांक 1 आणि 3 मध्ये, आकृती 1 आणि 3 यामध्ये 6 आणि 3 ही अंकांची जोडी समान आहे. 6, 3 ही समान अंकाची जोडी आहे. आणि उरलेली जी अंक आहेत 5 आणि 2 हे अंक, राहिलेले अंक असतात ते विरुद्ध पृष्ठावर येतात. म्हणजेच 5च्या समोर असलेला अंक 2 असेल. ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न क्रमांक 24. आकृती तीच आहे. 24वा प्रश्न, कोणत्या अंका शेजारी 1 येणार नाही? ऑप्शन्स आहे 2, 3, 4 आणि 6. आकृती क्रमांक 2 आणि 3 वरून यामध्ये 2 आणि 3 हे 2 अंक समान आहेत. आकृती क्रमांक 2 आणि 3 वरून 2 व 3 ही अंक समान अंकाची जोडी आहे. आणि राहिलेले जे अंक आहेत ते विरुद्ध पृष्ठावर येतात. राहिलेले अंक कोणते आहेत? 1 आणि 6 हे 2 अंक राहिले. तर 1च्या समोर असलेला अंक 6 असेल. आणि समोरासमोर असलेले अंक म्हणजे विरुद्ध पृष्ठावर असलेले अंक शेजारी येत नाहीत, म्हणून 6च्या शेजारी 1 असणार नाही. विरुद्ध पृष्ठावरील अंक शेजारी येत नाहीत, म्हणून 6च्या शेजारी 1 येणार नाही. ऑप्शन क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 25. 31 डिसेंबर 2019 ला मंगळवार होता, तर 2022चा भारतीय स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी आला असेल? कोणत्या वारी आला होता? ऑप्शन्स आहेत रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. 31 डिसेंबर 2019 ला मंगळवार होता. त्यानंतर 1 जानेवारी 2020 म्हणजे पुढील एक दिवस बुधवार असेल. 1 जानेवारी 2020 ला मंगळवारच्या पुढील वार बुधवार. 31 डिसेंबर नंतर 1 जानेवारी येतो, म्हणजे बुधवार असेल. तर 2020 हे लीप वर्ष आहे. लीप वर्षात नवीन वर्षाची सुरुवात 2 दिवस पुढील वाराने होते, म्हणून 1 जानेवारी 2021 ला बुधवार नंतर 2 दिवसांनी पुढील वार शुक्रवार असेल. त्यानंतर 2021 हे सामान्य वर्ष आहे. सामान्य वर्षात नवीन वर्षाची सुरुवात 1 दिवस पुढील वाराने होते, म्हणून 1 जानेवारी 2022 ला शनिवार असेल. 15 ऑगस्ट 2022 ला कोणता वार आहे तो आपल्याला काढायचा आहे. तर 1 जानेवारी 2022 ला शनिवार आहे. जानेवारी महिन्यात उरलेले दिवस 30
30 दिवसाचा महिना असेल, 30 दिवस असतील तर 7 वाल्यानंतर 2 दिवस बाकी उरते, म्हणजे जानेवारीमध्ये 2 दिवस ऑड येतात. फेब्रुवारी 28 दिवसाचा आहे, 0 दिवस ऑड. मार्च 31 दिवस, 3 दिवस ऑड. एप्रिल 30 दिवसाचा आहे, 2 दिवस ऑड. मे 31 दिवसाचा आहे, 3 दिवस ऑड, म्हणजे बाकी 3 दिवस राहते. जून 30 दिवसाचा आहे, 2 दिवस ऑड. जुलै 31 दिवस, 3 दिवस ऑड. आणि 15 ऑगस्ट पर्यंत म्हणजेच 15 दिवसामध्ये 1 दिवस ऑड येतो. 15ला 7 न भागलं तर 1 बाकी उरते, म्हणजेच 1 दिवस ऑड. एकूण ऑड दिवस किती मोजूया आपण. एकूण ऑड दिवस कसे असणार आहेत. ऑड दिवसांची बेरीज करूया आपण. 2 अधिक 0 अधिक 3 अधिक 30, 2 अधिक 3 अधिक 2 अधिक 3 अधिक 1, या ऑड दिवसांची बेरीज 16 येते. 16 भागिले आठवड्याची 7 वार, 16 भागिले 7 बरोबर 7 2 14, 2 आठवडे येईल आणि बाकी 2 दिवस राहते. 2 दिवस बाकी, म्हणून शनिवार पासून 2 दिवस पुढील वार सोमवार आहे, म्हणून 15 ऑगस्ट 2022 रोजी सोमवार असेल. जे 2022चा स्वातंत्र्य दिन हा सोमवारी आला होता. ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्न क्रमांक 26 व 27. सूचना. पुढील प्रश्नात दिलेल्या संख्या मालिकेतील एक चुकीचे पद आहे ते दिलेल्या पर्यायातून शोधा. 26वा प्रश्न आहे. 89, 78, 86, 80, 85, 82 आणि 83. ऑप्शन्स आहेत 78, 80, 82 आणि 86. दिलेली संख्या मालिका आपण घेतली. या संख्या मालिकाचा विचार केला तर यामध्ये 2 संख्या मालिका आहेत, म्हणजे एकाधिक संख्येचा आपण विचार करूया. 78 अधिक 2 80, 80 अधिक 2 82. त्यानंतर 89 वजा 2 केले तर 87 येईल, कारण फरक पुढे 2 चा येत जातोय, कारण इथं 85 वजा 2 83 येते, म्हणजे इथं 86 ऐवजी 87 संख्या असेल. आणि 87 मधून जर 2 वजा केले तर 85 येते, 85 मधून 2 वजा केले 83 येते, म्हणजे 86 ऐवजी 87 पाहिजे, म्हणजे 86 हे चुकीचं पद आहे. ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न क्रमांक 27. 8, 14, 26, 48, 98, 194, 386. ऑप्शन्स आहेत 8, 26, 48, 98. चुकीचं पद ओळखायचं आहे. संख्या मालिका आपण घेतलेली आहे. आता या लगतच्या पदामध्ये असणारा संबंध आपण शोधूया. 8 गुणिले 2 16 वजा 2 14, म्हणजे संख्येची दुप्पट वजा 2 पुढील पद मिळते. 14 गुणिले 2 28 वजा 2 26. 26 गुणिले 2 52 वजा 2 50 ही संख्या मिळते. इथं 48 दिलेली आहे. आता 50 ची दुप्पट केली 100 येईल. 100 वजा 2 98. 98 ची दुप्पट केली 196 वजा 2 194 येईल. 194 ची दुप्पट 388 वजा 2 386, म्हणजे 48 च्या ऐवजी 50 ची संख्या पाहिजे. 48 हे चुकीचं पद आहे. ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न 28 व 29 साठी सूचना. सोबत दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आकृती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. 28वा प्रश्न आहे. आकृतीत त्रिकोणांची संख्या किती. ऑप्शन्स आहेत 8, 10, 9 आणि 7. आता या आकृतीमध्ये आपण भागांना नावे देऊया किंवा क्रमांक देऊया. A, B, C, D, E, F असे आपण नाव या भागांना दिलेली आहेत. आता एक भागाचे त्रिकोण कोणते होतात. B हा एक त्रिकोण आहे. C, D, E आणि F असे हे 5 त्रिकोण मिळतात. त्यानंतर 2 भागांचे त्रिकोण कोणते आहेत बघा. A आणि B भागांचा एक त्रिकोण होईल. C आणि D भागाचा एक त्रिकोण तयार होईल. त्यानंतर E आणि F या 2 भागांचा एक त्रिकोण तयार होतो. असे 3 त्रिकोण मिळतात. आणि 4 भागांचे त्रिकोण C, D, E, F या 4 भागांचा मिळून एक त्रिकोण तयार होतो. हा एक त्रिकोण आहे. एकूण त्रिकोण किती होतील
तर 5 अधिक 3 अधिक 1 बरोबर 9 त्रिकोण मिळतील. ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न क्रमांक 29. आकृती तीच आहे. आकृतीत समलंब चौकोनाची संख्या किती? ऑप्शन्स आहेत 4, 1, 3 आणि 2. आता आकृतीत समलंब चौकोन कोणते आहेत? समलंब चौकोन कशा प्रकारचा असतो ते आपल्याला माहित पाहिजे. समलंब चौकोनामध्ये सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर असते. ABDC यामध्ये अशा प्रकारे हा चौकोन मिळतो. म्हणजे ही बाजू आणि त्याची समोरची बाजू समांतर आहे, एक जोडी समांतर. त्यानंतर CDE हा एक समलंब चौकोन आपल्याला मिळतो. DEF हा एक चौकोन आपल्याला या 3 भागांचा मिळतो. असे एकूण 3 चौकोन मिळतात. म्हणजे समलंब चौकोनाची संख्या बरोबर 3 आहे. ऑप्शन नंबर 3. अशा तऱ्हेनं आज आपण 24 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या मॅट या पेपरमधील काही प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे कशी येतात हे पाहिलेलं आहे. राहिलेला भाग पुढच्या गुरुवारी तो व्हिडिओ तुम्हाला दिला जाईल. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ लाईक करा. हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.